नगर महानगरपालिकेमध्ये जालना लोकसभा मतदारसंघामध्ये फुलंब्री विधानसभा मतदारसंघ येतो आणि त्यातले 11 वार्ड आपल्या मतदारसंघात येतात। त्याचा आढावा घ्यायला आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत एक मीटिंग लावली होती। तिथे जे रेंगाळलेले काम आहे त्या संदर्भातली आणि मग महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आम्हाला काही गोष्टी सांगितल्या। वीज, पाणी, स्ट्रीट लाईट, ड्रेनेज, रोड, रस्ते या सगळ्याच्या संदर्भात पुन्हा गेल्या नारेगावचं जे महानगरपालिकेचं ट्रेंचिंग ग्राउंड होतं जुनं, त्या 7 वर्षापासून कचरा टाकणं बंद झालंय। पण त्याचं आम्हाला त्यांनी असं शब्द दिला होता हायकोर्टाला, सुप्रीम कोर्टाला, की आम्ही ती जागेतला कचरा मॅनेज करू, त्याला उचलून घेऊ। अद्याप काही केलं नाही। पण आता महापालिकेच्या आयुक्तांनी सांगितलं की जे काही अनुभवी एजन्सीज आहे त्यांचे टेंडर आलेले आहे। आम्ही लवकरच 4 टेंडर आलेत, त्या लवकरच त्यातला जो अनुभवी आहे मेरिटवरचा आहे त्याला टेंडर देऊन आम्ही टेंटेटिव्ह 17 सप्टेंबरला त्या कामाचा शुभारंभ करू। या कार्यक्रमात झेंडा हो, ती शासनाची जागा आहे। एवढी मोठी जागा आपल्याला उद्या काय एखादा प्रकल्प करायला राबवायला मिळेल। जवळजवळ 150-200 एकर आहे। तेच सुप्रीम कोर्टाने कचरा टाकायला बंद करायला सांगितलं, ते बंद झाला। पण त्याचा नंतर प्रक्रिया करून ती जागा रिकामी करण्याचं जे काम आहे ते अजून झालं नव्हतं। तो एक विषय घेतला। त्यांनी सांगितलं आम्ही 17 सप्टेंबर पर्यंत काम चालू करू, टेंडर ओपन करून फायनल करण्याच्या स्टेजमध्ये आहे। हे पण सांगितलं आपल्या महापालिकेला अनुभवी काम करणारी माणसं घेण्याचा हे नाहीये फारसा अनुभव, तर तसा अनुभव यावेळेला वापरा आणि अनुभवी माणसं घ्या। नाही तर काम करतो रोडचा आणि ते कचऱ्याचं विल्हेवाट लावेल तर होणार नाही काम। 11 वार्डातले मेजर प्रश्न होते, काही इलिगल वसाहती होत्या, त्याची गुंठेवारीचा विषय होता। त्याने आता सगळं डेव्हलपमेंट झोनमध्ये येलो केलंय त्याला। त्याच्यामुळे आता याच्यानंतर गुंठेवारीमध्ये कन्व्हर्जन एकदा करून टाकलं की तिथल्या रस्ते त्या फॅसिलिटी मिळायला चालू होईल, हा एक इश्यू होता। आणि मग त्या भागातले सगळे रस्ते, पाणी, वीज असं खास करून मुकुंदवाडीच्या स्मशानभूमीला एक पायलट प्रोजेक्ट हातात घ्यायचा आणि एक चांगली स्मशानभूमी बनवायची, असं एक महानगरपालिकेचं प्रपोजल आहे। ते म्हणले मला की तुम्ही आणि मी आपण काही प्रयत्न करून त्याला निधी उपलब्ध करू, CSR फंडातून काय मिळतंय का, आणि एक चांगली स्मशानभूमी तिथं बनवूया। आणि काही भागात येतो, काही भागात येत नाही, तर त्याच्यावरही प्रश्न झाला। ते म्हणले की 31 डिसेंबरच्या आत समांतर पाईपलाईनचं काम होऊन शहरात पाणी येईल आणि 53 टाक्यापैकी 19 टाक्या पूर्णत्वाकडे जात आहे, त्याचं 76% काम झालेलं आहे आणि राहिलेल्या 19 टाक्यामध्ये प्रगतीपथावर आहे आणि त्याच्यानंतर उरलेल्या जागा आहेत त्यात काही अजून काम चालू झालेलं नाही। साधारण कोर्टात लिहून दिलं कॉन्ट्रॅक्टरने की मी 31 डिसेंबर पर्यंत पाणी आणतो, तोपर्यंत पाणी येईल आपल्याला। 89 घराचा प्रश्न आहे ज्यांना पाणी मिळत नाही, त्या लोकांना, त्या उपोषणार्थीच्या लोकांची मागणी पण आम्ही तिथे केली। लवकरच पाणी पुरवठ्याची टीम त्या कॉलनीचं व्हेरिफिकेशन करायला जाईल। जर फारसा लोड येत नसेल आणि बाजूचं पाणी देऊन कव्हर करता येत असेल तर त्याला ते पाणी देणार आहे। हिनानगरचं काम चालू केलंय कालपासून आणि आता लवकरच काम ते पूर्णत्वाकडे जाईल। आघाडीच्या वतीने बंद पुकारलेला आहे। आज आमचे विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते यांच्याकडे बैठक आहे। ती बैठक झाल्यानंतर बंद संदर्भाची प्रतिक्रिया काय, महाविकास आघाडीच्या संदर्भात आम्ही बंद पुकारलाय। त्याची महाविकास आघाडीची बैठक आज 3 वाजता विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयावर आहे। त्या कार्यालयामध्ये उद्याच्या बंदची पूर्व पार्श्वभूमी ठरवली जाईल, पुढे उद्या काय रूपरेषा आपली राहणार आहे आणि त्यानंतर ती उद्याचा बंद आम्ही पुकारलेला आहे। पूर्ण शहर आणि व्यवहार सगळं बंद राहील। बंद म्हणजे बंद, फक्त त्याच्यामध्ये ज्या इमर्जन्सी सर्व्हिसेस आहे त्या सोडून सगळ्या इंडिया महागठबंधनच्या लोकांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि हा बंद 100% यशस्वी होईल। आता आज आमची ऐका ना, आज आम्ही त्यांना बोलवलंय सगळ्यांना विरोधी पक्ष नेत्याच्या बैठकीला। काय केलं? व्यापारी महासंघ कधीच बंद राहत नसतो, कधी राहिला तो।
व्यापाऱ्याचा महासंघाला कधी बंद, कोणत्याच बंदला पाठिंबा नसतो. ते आता ते अध्यक्ष होते म्हणून बंदला पाठिंबा दिला आणि आता देत नाही असा विषय नाही. ते होते तेव्हाही बंदला पाठिंबा नव्हता देत. नाही, व्यापाऱ्याला जात पंथ धर्म काहीच नसतो, पक्ष पण नसतो. ते त्यांचा व्यापार करतात, त्याच्यामुळे व्यापारी व्यापाराला ठेवा व्यापाऱ्यामध्ये. काय म्हणले? भविष्यात केला तर मग त्यावेळेला आपण त्यांना त्यांचं लेवल लावून टाकू की त्या पक्षात गेले म्हणून सगळे. नाही, व्यापारी यांनी आतापर्यंत कधीच कोणत्या बंदला पाठिंबा दिला नाही. हा, नाही, ते बंद पाळणार नाही असं घडत नाही आणि बंद पाळण्याला पाठिंबा देत नाही. त्यांनी पाळावा, पण व्यापारी कधीच नाही पाळत. मी तुम्हाला आता सांगतो, त्याला माझं समर्थन नाही, परंतु त्यांनी जी भूमिका घेतली ती त्यांच्यासोबत आपण त्याच्यावर. हा शेवटी लोकशाहीमध्ये कोणी भूमिका, उलट ते आता ह्या सरकारला तंग आलेले हो. तुम्ही त्याला खाजगीत भेटून जरा विचारलं ना, तुम्ही त्यांना खाजगीत भेटून जर विचारलं तर ते वैतागलेले आहे सरकारला. हा, पदाधिकारी कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार तुम्ही? बंदच्या मध्ये सहभागी व्हायचं आहे, शांततेने आपला बंद पाळायचा आहे, या पद्धतीचं आव्हान आम्ही कार्यकर्त्याला आणि पदाधिकाऱ्याला केलं. आता त्या संदर्भातली स्ट्रॅटेजीची एक बैठक आमची अंबादास दानवे यांच्या कार्यालयावर 3 वाजता आहे. त्यामध्ये जो सगळ्यांचा मिळून महाविकास आघाडी इंडिया गठबंधनचा निर्णय होईल त्याप्रमाणे पुढे जाऊ. माणूस जसा सिनियर होतो तसंच मोठ्या मोठ्या पदावर जातो ना, त्यांना शुभेच्छा, त्यांचं अभिनंदन. तुम्हाला असं नाराजच कसे दिसतात हो सगळे आमच्या पक्षातले लोक? ते नाराज नाही, ते हैदराबादला काही कौटुंबिक कामाने गेलेले. सध्या आमच्याकडे कोणीच नाराज नाही, तुम्ही काळजी नका करू. महाविकास आघाडीमध्ये येण्याची शक्यता असं वाटतं. वारंवार मुंबईला ते दौरा करतात, काही वरिष्ठांसोबत त्यांची भेट झालेली आहे. मला त्यांच्याबद्दलचं काही सांगता येणार नाही, परंतु सेक्युलर विचाराचे सगळे मतं एकत्र राहावे आणि ह्या भारतीय जनता पक्षाचे जो दुर्गुस घातला उभ्या देशभरात तो संपवण्यासाठी खऱ्या अर्थाने आणि बाबासाहेब आंबेडकरांची घटना जर वाचवायची असेल तर सेक्युलर विचाराच्या मताने आता एकत्र आलं पाहिजे. आणि मी काय म्हणले, दिलेली आहे कोणी दिली जरा नाव सांगा, मी विचारून घेतो. अच्छा, यांनी सांगितलं आम्ही यायला तयार आहे. याच्यावर महाविकास आघाडीचे जे हायकमांड नेतृत्व आहे, 3-4-5 पक्षाचं इंडिया गठबंधनचं, त्याच्यावर विचार विनिमय करून यांना निर्णय कळवेल. याच्या संदर्भामध्ये तुमची सोबत काही चर्चा झाली, भेट झाली? नाही, काही नाही. आमच्या सदिच्छा शुभेच्छा भेटी कायम होतात, पण या विषयावर काही चर्चा नाही. धन्यवाद.